सहज 2 महिने टिकेल असं हिरवी मिरचीचं लोणचं. थंडीमध्ये हे लोणचं खूप छान लागतं. त्यासाठी मी इथं 250 ग्राम मिरची घेतलेली आहे. मिरची ही धुवून पुसून घ्यायची. 100 ग्राम लसूण, 100 ग्राम अद्रक घ्यायची. जाडसर असं मिरची काढून घ्यायची. मिक्सरमध्ये फिरवली तरीही चालेल. त्याचसोबत लसूण आणि अद्रकसुद्धा जाडसर काढून घ्यायचं. लोणच्यासाठी मसाला, त्यासाठी इथं 1 चमचा जिरा, 2 चमचे बडीशोप, 1 चमचा मेथीदाणा, 2 चमचे मोहरी हलकंसं गरम करून घ्यायचं. मसाला हा थंड झाला की त्याची बारीक अशी पावडर करून घ्यायची. इकडे 4 चमचे तेल हे गरम करत ठेवलेलं आहे. मिरची जी बारीक केली होती त्यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे मीठ आणि काढून घेतलेला मसाला टाकायचा. त्याचसोबत गरम तेल टाकायचं. विनेगर 4 ते 5 चमचे टाकायचं. विनेगरमुळे लोणचं हे जास्त दिवस टिकतं. चवीला सुद्धा तेवढं छान लागतं. सहज हे लोणचं 2 महिने टिकतं. पराठ्यासोबत, खिचडीसोबत किंवा रोजच्या जेवणामध्ये हे लोणचं खूपच छान लागतं. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.